नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेस मध्ये आज पुन्हा आपलं स्वागत आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं बुद्धिमत्ता, त्यात आपण सिरीज ओळखली. सिरीज नंतर परस्पर संबंध बघितले. आज आपण बघणार आहे वेगळा घटक ओळखणे. कोणत्या पण सरळ सेवेच्या किंवा स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये हा वेगळा घटक ओळखणे किंवा ऑड नंबर ओळखायचा असतो. तर पहिला प्रश्न आहे 366 बी 459 102 204 यामध्ये आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे. जो वेगळा नंबर कोणत्याही संख्येच्या गटामध्ये बसत नाही असं. इथे बघा, प्रत्येक शेवटच्या संख्येला आपण 5 ने गुणतोय. 6 पंचे 30. इथे 9 पंचे 45. 5 दुने 10 म्हणजे जो शेवटचा अंक आहे त्याला आपण 5 ने गुणतोय. 4 पंचे 20. आता यात बघा, 9 पंचे 45. हा 45 अंक आहे तो सेम आपला पुढचा अंक आहे. इथे 10 समोरचा अंक सेम, हे 20 समोरचा अंक 20 आहे. पण इथे पहिल्या नंबर मध्ये बघा, खाली आपल्याला उत्तर काय आलंय 30 आणि वरती दिलंय 36. चुकीचा आन्सर कोणते? ऑप्शन ए 366. आता पुढे बघा, 79 53 27 89. यात सगळे नंबर जे आता 79 53 आणि 89 हे कसे मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर आहेत. आणि 27 येतो त्याला काय 3ने भाग जातोय, काय 3चा तो घनच समजा. मग आपला आन्सर काय येणार 27. नेक्स्ट क्वेश्चन 3 काय इथे बघा, 5 आणि 1 म्हणजे 5 1 वजा केला समजा 4 येतं आणि 4चा वर्ग हा 16 येतो. इथे 8 वजा 2 6चा वर्ग हा 36 येतोय. इथे 9 4 गेले 5, 5चा वर्ग काय येतो 25 येतोय. इथे 6चा 36 आणि 4चा 16. तसे इथे 7 वजा 0 7, 7चा वर्ग 49 आहे. पण आन्सर काय येतं 64. मग हा वेगळा घटक आहे आपल्या या क्वेश्चन मधला. ऑप्शन काय येणार? ऑप्शन डी. पुढचा क्वेश्चन आहे 240 350 738 222. आता इथे आपल्याला एक लिंक दिसते, जे आपले घनसंख्येचे जवळपासचे अंक दिसत आहेत आपल्याला. जवळपासचे म्हणजे आता 240 ठीक आहे, हा 350 आहे. त्यात 7चा घन 343, त्यात प्लस 7 केले किती होता 350 येतात. म्हणजे आपण घनसंख्यांमध्ये प्लस ज्या संख्येचा घन आहे तीच संख्या आपण ऍड केली आहे. इथे 738. आता 738 संख्येचा जवळचा घनसंख्या कोणती आहे 729. मग त्यात प्लस समजा 9 केले, कारण 9चा घन आहे 8
3 7 म्हणजे ही संख्या आहे. हे झालं 9चा घन प्लस 9. पुढं 222 आहे. 222 जवळचा घनसंख्या कोणती आहे? 216. 216 काय आहे? 6चा घन आहे प्लस 6 2 2 2 काय तर 222 म्हणजे 6चा घन प्लस 6. सगळे घनसंख्या प्लस ज्या संख्येचा घन आहे ती संख्या आपण ऍड केली आहे आणि ऑप्शन दिलाय. इथे जो पहिला ऑप्शन आहे तो कुठेच मॅच होत नाही. आपला ऑप्शन काय ना 240 ऑप्शन. पुढचा क्वेश्चन नंबर 5. 210 336 500 150 504. आता या संख्या आपल्या ओळखीच्याच आहे. काय 216 6चा घन इथं 343 7चा घन इथे नाही 512 काय 8चा घन काय 6चा घन 7चा घन 8चा घन यात आता 6चा घन आहे वजा 6 काय तर 210 7चा घन वजा काय करायचं 7 काय ते 336. आता इथे वजा 8 8चा घन वजा 8 504. आता या तिन्ही संख्या मॅच होत आहे. घन मायनस तीच संख्या. उरला ऑप्शन कोणता? ऑप्शन सी. आता पुढे बघा क्वेश्चन 6. त्यात काय आहे 327. 327च्या जवळचा अंक आहे आपला 324 काय आहे 18चा वर्ग. पुढे 844 29चा वर्ग 841. पुढे 532 काय 23चा वर्ग काय 529. 627 येत नाही. इथे काय 27 आलाय म्हणजे प्लस 3 गेले 327 येतोय. यात प्लस 3 केले 844 येतोय. यात 3 केले 32 532 सी येत आहे. उरला कोणता आपला ऑप्शन? ऑप्शन डी. या प्रश्नाचा ऑप्शन डी हे आन्सर आहे. पुढचे प्रश्न आहे 366 648 42 254. आता मागे बघितलं आपण सेम तसंच आहे 6चा वर्ग 6चा 36 इथे 8चा वर्ग 8 64 इथे 2चा वर्ग काय 4 इथे 4चा वर्ग येतोय का? नाही 4 चौक 16 यायला पाहिजे. आलं काय 25. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचं दिलंय काय 3 आणि 1 काय तर 4 1 + 3 = 4 त्याचा वर्ग काय आहे 64. इथे 1 + 2 सॉरी आपला घन आहे 4चा घन 64 3चा घन 27 इथे 5 आणि 1 6चा घन काय तर 200
216 येतो. ऑप्शन काय पण इथं 256 म्हणजे ऑप्शन सी येणार. पण पुढे आपण चेक करून घेऊ. 1 प्लस 1 प्लस 4 काय तर 5 स्क्वेअर सॉरी 5चा घन काय तर 125 म्हणजे आपला ऑप्शन सी बरोबर आहे. आता पुढे दिलंय 7213. आता इथे बघा 7 आणि 3 काय तर गुणाकार 7 3 21. इथे 5 आणि 7 7 35. इथे 9 आणि 5 गुणाकार 9 5 काय तर 45 येतं. काय 9 गुणिले 5 45. पण हा ऑप्शन काय आहे 54 म्हणजे ऑप्शन सी बरोबर येणार आपला आन्सर. इथे चेक करून घेऊ. गुणाकार 9 8 72 म्हणजे आपले ऑप्शन काय ना सी. आता 10वा क्वेश्चन आहे. कॉम्प्लिकेटेड दिसले ना. 625 भागिले 536 येथे 34 भागिले 29 इथे 181 भागिले 91 764 भागिले 498. इथे काय हा 6 आहे 6 6 36 इथे 5 5 25 इथे पण 2 2 4 म्हणजे काय ते तिरकस गुणाकार आहे. तिरकस गुणाकार आहे. तिरकस संख्या दिल्या आहेत म्हणजे वर्ग संख्या दिल्या. इथे 3 3 9 कसा तिरकस. इथे एकाचा वर्ग 1 ते 99 81. इथे पण कसं येते तिरकस आहे. इथं तिरकस इथे पण तिरकस आहे. आता पुढे 7चा वर्ग आहे 7 7 49 म्हणजे एका खाली 1 दिलेत आपल्याला. इथे 8 64 म्हणजे काय ऑप्शन बी जे एका खाली एक त्याचे वर्ग दिले. आता पुढे 25 भागिले 72 49 भागिले 75 16 भागिले 95 64 भागिले 91. इथे बघा 7 मायनस 2 काय तर 5 5चा वर्ग 25 इथे 7 मायनस 5 काय ना 2 2चा वर्ग 4. ठीक आहे आपण ते 4 येतोय. इथे 9 मायनस 5 काय ना 4 4चा वर्ग 4 चौक 16 9 मायनस 1 आहे 8 8 64 म्हणजे इथे 8चा वर्ग आहे. इथे 4चा वर्ग आहे. इथे 2चा वर्ग आहे का नाही म्हणजे 49 जी संख्या आहे ती चुकीची आहे. म्हणजे इथला जो ऑप्शन असेल तो आपला बरोबर आहे. पुढे 48 17 26 37 म्हणजे सगळे वर्ग आणि घन यातच ऑप्शन दिले. 48 7चा वर्ग 7 7 49 मायनस 1 काय 48 इथे 4 चौक 16 म्हणजे 16 प्लस 1 काय ते 17 आणि 5 5 25 25 प्लस 1 काय ते 26 म्हणजे इथं 6 6 36 म्हणजे 36 अधिक 1 काय तर 37 म्हणजे वर्ग संख्या अधिक 1
वर्गसंख्या अधिक आहे, इथे वर्गसंख्या अधिक आहे. इथे किती 4चा वर्ग, इथे 5चा वर्ग, इथे 6चा वर्ग. इथे काय दिलंय 7चा वर्ग आहे, पण त्यात काय झालंय वर्ग मायनस 1 म्हणजे आपला ऑप्शन ए. पुढे 3, 6, 11, 15, 21, 28 इथे डिफरन्स आहे. काय 3 आणि 6 3 इथे प्लस 5 इथे प्लस 4 4 6 इथे 6 इथे 7 दिसतंय काय 7 प्लस 7 प्लस 6 म्हणजे इथे यायला काय पाहिजे प्लस 5 इथे प्लस 4 म्हणजे इथली जी संख्या आहे ती ऍक्च्युली मध्ये काय यायला पाहिजे 10 नाले काय 11 म्हणजे हा अंक चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन येणार 11 बी 11. पुढील लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट काय बुद्धिमत्तेचा दुसरा चॅप्टर बघू.